मैदानावर दीपू गिरपनं आणि धावसंख्येचा डोंगर रचत विजयाचा झेंडा फडकवलाय. सामना तिसरा रंगतो या मैदानावर. गौतम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ विपक्ष सातेरी मातोंड क्रिकेट संघ ही लढत मैदानावर. सलामीची बिनीची जोडी मैदानावर आपण पाहतोय. दीपू गिरप आणि वासुदेव मगाशा मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो ठरलाय तो खेळाडू मैदानावर पावलाच पावतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. कमेंट्री बॉक्स दूरकडनं सुरुवात करेल तो दत्ता दुरे आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन आरसीसी देववाडा आयोजित चैत्री प्रीमियर लीग आजचा पहिला दिवसीय स्पर्धेचा एक गाव एक संघ या संकल्पनेतून चालू असलेली क्रिकेट स्पर्धा. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 31,555 आणि द्वितीय पारितोषिक 16,666 आणि सुंदर अशी ट्रॉफीज आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. येणाऱ्या कालखंडामध्ये सुंदर अशा चमचमत्या ट्रॉफीवर कोणत्या संघ सुवर्ण हस्ताक्षरात सीझनच्या सरतेशेवटी स्पर्धेचं आयोजन आणि सुवर्ण हस्ताक्षरात कोणता संघ नाव कोरेल हे मात्र येणाऱ्या 12 तारीखला संध्याकाळच्या सत्रात कोरलं जाईल या चषकांवर नाव. भव्य दिव्य असं आयोजन 55 गोडजोडी मैदानामध्ये पाहतोय. सर किशोर भगत, सल सुनील नाईक, स्ट्राईकला दीपू आणि नॉन स्ट्राईकला वासुदेव. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आलाय. कमेंट्री बॉक्स दूरकडनं सुरुवात करेल मॅन फ्रॉम मातोंडचा दत्ता धोरी सज्ज झालाय. समोर आहे दीपू. सुरुवात या मैदानावर 4 षटकांचा सामना. पहिलं षटक आडव्या बॅटला फटका, बैठक घुटना टॅक और सिक्सर देख डीजे भाई बजाओ. थँक्यू. जशी सुरुवात मगाशा सामन्यामध्ये केली होती दीपू गिरपनं तशीच सुरुवात केली आहे. 6 धावसंख्येनं खातं खोललंय. दत्ता दोरीवर आक्रमण पसंत केलंय. गती परिवर्तन शॉट अंपुल या मैदानावर डीप स्क्वेअर लेगला चेंडू सीमा रेषेवर मोठे फटके आपण बघितलाय. दीपू गिरपनं स्टार काशवर दत्ता दोरीवर आक्रमण पसंत केलंय. फटकेबाजीला सुरुवातीपासून केली आहे. पुन्हा एकदा गती परिवर्तन या मैदानावर. नो मॅच लॅम्बो चेंडू बिसवलाय. 1 बाउन्स चेंडू या मैदानावर 2 बाउन्स 4 या धावसंख्येसाठी मोठे फटके पसंत केल्यात. अनिवार्य पॉवर प्ले षटक आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांमध्ये आक्रमण पसंत करायचं आहे. समोर तगडी जरी फलंदाजी असली तरी प्रतिस्पर्धी संघाच्या स्टार काशवर संघाच्या सेनापतीवर हल्ला बोल केलाय. तो दत्ता धुरीवर पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके, त्यानंतर चौकारासाठी फटका, सांघिक धावफलकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका. ज्यावेळी आवाज आला त्यावेळी मात्र फटका हा मोठ्या फटकेबाजीने केली. ती सुरुवात ठेवली आहे मैदानावर. दत्ता धुरीला सैरा वैरा केले मैदानावर. कुठच्या प्रकार चेंडू टाकावे दत्तानं. उर्वरितचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा गती परिवर्तन डीप स्क्वेअर लेगला एक बहारदार फटक्यानं गगनचुंबी फटका. चेंडू सीमा रेषाबाहेर 6 धावांसाठी. 6 धाव आरसीबी देवड संघाच्या छोट्या खेळाडूंचं, कारण ते भरपूर मेहनत करतायत. चेंडू लगेच आणून देत आहेत कारण या कडक उन्हात कडक कार्य त्यांचं आहे. सांघिक धावफलकावर आपण बघितलाय 28 धावा धावफलकावर. दीपून सुरुवात या मैदानावर धनाधन फटकेबाजीने केली आहे. दत्ता दोरीवर आक्रमण पसंत केलाय. खराब चेंडू फुल टॉस चुकीला नाहीये माफी. दत्ता धुरीचं स्वागत जसं केलं तशी सुरुवात केली तसा शेवट केलाय मैदानावर आणि सांघिक धावफलकावर 6 चेंडूंमध्ये दीपू गिरपनं मैदानावर 34 धावांची बहारदार खेळी आपण बघितली. त्या 34 धावांमध्ये 5 षटकार आणि 1 चौकार
हा लेखाजोगा हा दीपू गिरपचा भौतम मौर्य वेंगुर्ला क्रिकेट संघाचा आणि तोपर्यंत आपण ऐकूया जोडूया 'गोलंदाज सज्ज आलाय कॉमेंट्री बॉक्सच्या दूरकडनं राजवर हल्लाबोल करण्यासाठी वासुदेव सज्ज आलाय. बघा अशा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मोठा फटका टोलवायचा होता. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी पसंत केली. कारण संघाचा स्टार काश दत्ता दुरी या मैदानावर मोठी धावसंख्या खर्च केली आहे. तब्बल 34 धावा त्यानं 6 चेंडूंमध्ये खर्च केल्या. त्या 34 धावांमध्ये 5 षटकारांची आतषबाजी मैदानावर आणि एक चौकारात दीपू गिरवचा लेखाजोखा आणि त्यानंतर निर्धाव चेंडून सुरुवात केली आहे. सातेरी मातोन क्रिकेट संघाच्या राजनं. फटका या मैदानावर मोठा आहे. फटका फसलाय की काय? पण क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो करे चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. 40 धावा धावफलकावर 40 धावफलकावर या मैदानावर 8 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडूंचा खेळ आहे आणि आक्रमण आणि आक्रमण. पुन्हा एकदा मोठा फटका आपण बघितलाय. सुंदर फटका टोलवला या मैदानावर. चेंडू पंचांचा इशारा येतोय 4 या धावसंख्येचा. षटकार चौकारांची आतष धावफलकावर 44 धावफलकावर गौतम मौर्यस वेंगुर्ला क्रिकेट संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तगडा क्रिकेट संघ आणि तो लढत करतो या मैदानावर सातेरी मातोंड क्रिकेट संघासमोर आणि आक्रमण पसंत केलाय. आडव्या बॅटने फटका टोळायचा प्रयत्न होता. व्यवस्थित स्पर्श होत नाही. एकेरी धावसंख्येकडे या ठिकाणी पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळले आहेत. 2 धावा घेणं पसंत करेल दीपू गिरप आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक धावफलकावर बदललाय. 46 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 46 धावफलकावर पहिल्या षटकामध्ये तब्बल 34 आणि त्यानंतर एक पुन्हा एकदा आडव्या बॅटनं सुंदर फटका आपण बघितलाय. डीप स्क्वेअर लेगला 46 धावफलकावर आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न जमलेलं कसं डीप कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक आलाय आणि एकेरी धावसंख्येचा पाठलाग दुहेरी धावसंख्येकडे आपण पाहतोय. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 58 धावफलकावर तगडा धावफलक झाल्यानंतर शरीरदृष्टी सांगतोय सातेरी माटोन क्रिकेट संघाची थोडीशी या मैदानावर स्तब्ध झाली आहे. पण क्रिकेट आहे तर मॅच भरू शकते आता फलंदाजी केली तर येणाऱ्या कालखंडामध्ये. पण दीपू गिरप या मैदानावर आक्रमक झालाय. गती परिवर्तन काम करून गेलाय. झेल टिपण्याची संधी सुंदर झेल टिपलाय मैदानावर आणि ज्या दीपू गिरपनं दे फटकेबाजी केली होती त्या दीपू गिरपला आफ्रिदीनं बाद केलंय. सुंदर खेळीसाठी दीपू गिरपसाठी टाळ्यांचा आवाज नक्की होईल. तोपर्यंत आपण ऐकूया डीजेची धून. छत्तीस धावांची बहारदार खेळ करणारा दीपू माघारी परतलाय आणि राजन केरकर उर्फ डी के सज्ज आला. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता मैदानावर.
एकेरी धावसंख्या डायरेक्ट हिट लावण्याचा आफ्रिदीचा प्रयत्न होता. बॅकअप पाहायचं होतं मैदानाबाहेर. धाव घेण्यासाठी प्रथमतः नकार होता राजांचा. एकेरी धावसंख्या अडखळत का होईना पूर्ण केली आहे. राजन केरकर उर्फ डी.के. आणि वासुदेव द एक या धावसंख्येने सांघिक धावफलक धावफलकावर 59 नवा धावफलकावर आतषबाजी करायची आहे या मैदानावर वासुदेवला आणि त्यानं स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे मैदानावर. बैठ्या पटक्या टोलवायचा होता मैदानावर. सुंदर गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी मैदान रोखून ठेवलंय मैदानावर. हे षटक स्लॉ गोल षटक महत्वाची असतील मी म्हणेन सातेरी पाटून क्रिकेट संघासाठी. पहिल्या 2 तगड्या गोलंदाजांवर आक्रमण पसंत केलंय. एक ब्रेक थ्रू मिळवून दिला आफ्रिदीनं. निर्धाव चेंडू हा लेखाचोखात षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. 59 धावफलकावर आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यात. सुंदर चेंडू, गती परिवर्तन ऐनमुखा यशांनी वासुदेव माहिती आहे आक्रमक आहे. पण वासुदेवला रोखायचं असेल तर गती परिवर्तन करावं लागेल. ब्रह्मास्त्राचा उपयोग करावा लागेल. ऐनमुख क्षणी चेंडूवर फिकर रोल केले आणि वासुदेवला बुचकाट टाकणारे चेंडू हे आफ्रिदीच्या मनगडातून बघायला मिळाले. सांघिक धावफलकावर 59 धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. पुढे सरसावत नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. सुंदर गोलंदाजी मैदानावर रोखून ठेवलाय. 59 धावा झाल्या. दुपारचं सत्र आहे. 4 षटकात जरी या धावफलकावर जर विचार केला 75-70 पर्यंत रोखलं. दत्तादुरी जर फलंदाजी बहरली तर सामना चुरशीचा होईल मैदानावर. सिद्धेश गडीकडे सर्व काही आहे पण ते कार्य सत्यात उतरावं लागेल. कारण गौतम मौर्य वेंगुर जबाबदारी दिली आहे दत्ता दोरीनं. समोर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विस्फोटक फलंदाज. तो फक्त आक्रमण पसंत करतोय. तो राजन केरकर उर्फ डी.के. सज्ज झालाय. आडव्या बॅटला खराब चेंडू होता या मैदानावर. बाई लेगच्या दिशेने या मैदानावर चेंडू विसवला जातोय. पंचांचा इशारा येणे या मैदानावर बाकी आहे. चौकाराचा इशारा येतोय आणि 4 या धावसंख्येनं गौतम मौर्य रेग्युलर क्रिकेट संघ 60वी पूर्ण करत 63 या धावसंख्येवर मजल मारतोय. एका गड्याच्या मोबदल्यात 63 धावा धावफलकावर. सातारी मातोंड क्रिकेट संघानं प्रथम तर टॉस विन झाला होता आणि त्यानंतर या मैदानावर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर या मैदानावर गौतम मौर्य वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या दीपू गिरबनं संघाचा स्टार कास्ट दत्ता धुरीला सैरावैरा करून सोडलं अक्षरशः मैदानावर. 34 धावांचे लयलूट करणारं षटक. त्यानंतर या मैदानावर राज थोडा खर्च आला. आफ्रिदीनं कमबॅक केलाय आणि शुभम सज्ज आलाय पुन्हा एकदा. सुंदर चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा. फॅन्सी गेल्यावर चेंडू विसरला. तो क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. चेंडूपर्यंत पोहोचलाय. दुसऱ्या धावेसाठी नकार आलाय. वासुदेवनं सांगितलंय राजन थांब तू मला लढायचं आहे मैदानावर. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 64 धावा धावफलकावर. 2 चेंडूंवर 5 धावा आतापर्यंत खर्च केलाय. सुरुवात सुंदर केली होती. फुल टॉस होता मैदानावर. फुल टॉसला प्रत्युत्तर व्यवस्थितरित्या नाही आहे. एकेरी धावसंख्येसाठी बघितलाय आपण. परतीची फेग आली आहे आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 65 धावा धावफलकावर. कौतुक करावं लागेल सातारी मॉडर्न क्रिकेट संघाचा. कारण पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर धावफलक तब्बल 56 अब तक 56 बरदा 80-85 धावा होतील की काय. पण अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. डी.के. स्ट्राईकला आणि नवदीप खेळाडू शुभम. मोठा फटका ओव्हरपेस पद्धतीचा चेंडू या मैदानावर. राजन केरकरचा हात खोलले आणि चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी निघत. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 71 धावा धावफलकावर आपण पाहतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. या मोठ्या फटकेसाठी राजन केरकर प्रसिद्ध आहे. त्याने मोठा फटका टोलवलाय आणि 6 धावसंख्येनं 71 धावा धावफलकावर. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि शुभम पुन्हा एकदा सज्ज झाला कॉमेंट्री बॉक्सच्या दूर काढणं. फुल टॉस चेंडू आहे आणि फुल टॉस वर या मैदानावर शुभमला चुकीला नाही आहे माफी आणि चेंडू सीमारेषे बाहेर. हा 6 धावांसाठी 77 धावा धावफलकावर. शेवटच्या 3 चेंडूंवर 3 मोठे फटके राजन केरकरचे शिक्कामोर्तब होत आहेत की शुभम शेवटचा चेंडू या मैदानावर कमबॅक करेल मैदानावर. तब्बल 77 धावा धावफलकावर. धावसंख्येची लयलूट करणारं षटक आपण बघितलंय. आफ्रिदी वगळता या मैदानावर बाकी सर्वांनी थोडीशी खराब गोलंदाजी केली मैदानावर. सोडून दिला तो चेंडू या मैदानावर. पंच 2 हात समांतर करतायत. स्क्वेअर चेंडूचा इशारा करतायत. अवंतच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर 78 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात गौतम मौर्यसह वेंगुर्ला क्रिकेट संघ अतिरिक्त स्वरूपात एक धाव प्रथमतः बहाल केली आहे. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतो या मैदानावर. क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो करत चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी आहेत.
जो इतिहास आखला होता मैदानावर 85 बी गाठेल बोथा मोरेस वेगवेगळा क्रिकेट संघ 84 धावा फलकावर लगावल्यात आणि 85 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या षटकात 10-12 धावा आला असता मॅच बंद असते. थोडंसं आव्हान कठीण आहे. पण कठीण आव्हानाला सातेरी मातोन क्रिकेट संघाला सामोरं जावं लागेल. जशी सुरुवात बोथा मोरियस वेंगुर्ला क्रिकेट संघानं केली आहे. तशी सुरुवात ही करावी लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये सातेरी मातोन क्रिकेट संघाला. रसिक प्रेक्षकांचा या मैदानावर बघूया दत्ता धुरी तसंच या मैदानावर मन जिंकतोय. कारण बॉटम ऑर्डर वेगवेगळ्या क्रिकेट संघाच्या फलंदाजांनी मन जिंकली सुरुवातीला. आक्रमण पसंत केलाय. हे कडक उन्हाचे दिवस आणि कडक फटकेबाजी आपण बघितली. कमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया. पुन्हा एकदा एक सुंदर आवाज. म्हणणार नाही कारण मातोड संघाची गोलंदाजी तसंच फलंदाजी स्ट्रेंथ आहे. गोलंदाजीमध्ये जर त्यांनी हाराकिरी केलेली असली तरी फलंदाजीमध्ये निश्चितपणे मातोंड संघ इथं परत वापसी करू शकतो या सामन्यामध्ये. विजयाचं लक्ष 85 धावा. प्रत्येक षटकामध्ये 21 धावांची सरासरी. अतिशय सुरेख बहारदार फलंदाजी आपण बघितली प्रत्येक फलंदाजी. बॉटम संघाच्या प्रत्येक फलंदाजानं धुवाधार फलंदाजी केली. आणि ज्या पद्धतीची रणनीती गोलंदाजीने वापरायला हवी होती आउटसाइड द ऑप्शन एकाही गोलंदाजानं या फलंदाजांना गोलंदाजी केली नाही. तर त्याचा पुरेपूर फायदा उठवत डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफला आपण फाईन लेगला सुरेख षटकार चौकार बघितले. पेलावलेकर उपस्थित होते हुए समीर वेंगुर्लेकर पहली गेंद सिद्धेश गाड़ी गेंद को खेल नहीं सके। लेफ्ट आर्म गेंदबाज मैं आजकल बोल रहा हूँ कि आईपीएल से हम देख रहे हैं पूरे विश्व क्रिकेट में हम देख रहे हैं कि लेफ्ट आर्म फास्ट मीडियम गेंदबाज जो है वो आजकल बहुत बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। उनको खेलने में थोड़ी सी कठिनाई होती है राइट हैंडर बल्लेबाजों को। दूसरी गेंद लेकर समीर अच्छी गेंद अच्छा स्ट्रोक एलिवेशन मिला शायद 6 रन ये 4 शायद अंपायर का इशारा मरतबाता हुआ 4 रनों का वन बाउंस ओवर द डीप लॉन्ग ऑफ गेम क्रिकेट में कोई भी नामुमकिन नहीं लगता। वनडेज में हमने देखा है कि 465 441 रन भी चेस हुए। आईपीएल में 262 रन 65 रन चेस किए जा सकते थे। मुंबई ने भी एक दो मैचेस में 230 240 तक पहुंचे थे। अच्छा स्ट्रोक ये गेंद डीप मिड ऑन बॉल के बाहर 6 रनों के लिए सिद्धेश गाड़ी ऑन फायर।
गेंदों में चढ़ते हुए, तो अगली 3 गेंदों में लगभग उतने ही रन चाहिए। इज इट पॉसिबल? गेंदबाज को वापसी करनी पड़ेगी या बल्लेबाज को उस पर हावी होना, ये अगर मैच जीतना है माथुन टीम को। अच्छी गेंद, लेकिन अपिश खेला, यहाँ नीचे खिलाड़ी आने की कोशिश, लेकिन बहुत दूर, नो मैंस लैंड में गेंद गिरती हुई जब तक फील्ड की जाती। 2 रन लेने का आसान मौका दोनों बल्लेबाजों के पास। गणेश कुबल, द ग्रेट मैन, विकेट कीपर के रूप में इस मैदान में खड़े हैं। एक ओवर भी वो करेंगे, बहुत खूबसूरत गेंदबाजी करते हैं, मिस्ट्री गेंदें करते हैं, दोनों तरफ गेंदों को घुमाते हैं, तेज गेंदें करते हैं, कंधे का जोर लगाकर गेंदों को पटकते हैं। अच्छी गेंद, और इसी के साथ ये पहला, ये उम्मीदें लगभग खत्म होती हुई, लेमन कट लगकर गेंद स्टंप्स में चली गई और सिद्धेश गाड़ी जैसे बहुत बड़े बल्लेबाज को वापस डगआउट में आना पड़ा। वापसी करते हुए यहाँ समीर वेंगुर लेकर लीजिए। वापस डगआउट में वापस आए। अब दत्ता धुरी के ऊपर और राज बड़ा चिपाटकर, ये दोनों बल्लेबाजों पर बहुत बड़ी जिम्मेवारी, लेकिन लक्ष्य बहुत बड़ा है, तो हर एक गेंद पर प्रहार करने की सोच होगी। राज क्या करते हैं इस मैच में? समीर चले, ये गेंद, ओ अच्छी गेंद, और लगातार दूसरा विकेट। यहाँ हालात मातोन टीम के थोड़े से खस्ता होते हुए, ये लगातार 2 विकेट जीत से उनको दूर ले जाती हुई, क्या खूबसूरत गेंदबाजी, क्या खूबसूरत वापसी। पहली जो लगभग 4 गेंदों में 12 रन दिए, लेकिन उसके बाद लगातार 2 गेंदों पर 2 विकेट, हैट्रिक गंवा बैठे। हालांकि आखिरी गेंद पर भी विकेट मिली उनको। 2 अच्छे दोस्त जिन्होंने बहुत साल तक इस टीम को संवारा, संभाला, जिताया, दोनों बल्लेबाज मैदान में मौजूद। अफरीदी तुलतकर और उनके साथ दत्ता धुरी। गेंदबाजी के लिए द ग्रेट मैन गणेश कुबल इज गोइंग टू बोल द खूबसूरत गेंद, हल्का सा अपील, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं, लेकिन जड़ में फेंकी गई एक तेज गेंद, जो कंधा एन वक्त पर गणेश कुबल लगाते आखिरी मोमेंट पर, एज लाइक दर्शन बांदेकर। ये लोअर लोअर फुल टॉस, गेंद को मिस किया 4 रनों के लिए। फाइन नहीं, अभी तक गेंद बाला सावल थे वहां, गेंद ने काटा थोड़ा सा बदला, और तब तक 2 रन अर्जित के दोनों बल्लेबाजों ने। दर्शन बांदेकर यहाँ उपस्थित हुए हैं, सभी दर्शक उनका खेल देखने के लिए बहुत ज्यादा उत्सुक है। दर्शन जी, तहे दिल से आपका स्वागत। अच्छी गेंद, खराब आउटफील्ड के कारण मात्र 1 रन मिलेगा। ये इक्का दुक्का रन हर्ट नहीं करेगा बॉथमोरिस को, क्योंकि उनको भले बात ही पता है, चौवे और छक्के ही इस मैच में कुछ कर सकते हैं। लेकिन क्या ये संभव है? अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, सीधा हाथ में मार बैठे, और उसके साथ अफरीदी की पारी भी समाप्त होती हुई। तो यहाँ जो 4 विकेटें जो गिरी है, 3 विकेटें जो गिरी है, इन 3 विकेटों पर बहुत बड़ी जिम्मेवारी थी टीम की। और वो अब जब वापस आए, पहले मुझे लग रहा था, मैं बोल रहा था कि ये मैच एक तरफा नहीं होगा, लेकिन अब लग रहा है कि ये एक मैच पूरी तरह से एक तरफा होता जा रहा है, क्योंकि लगातार ये 3 बड़ी विकेटें, सिद्धेश गाड़ी अगर क्रीज पर टिके रहते तो बड़े बड़े छक्के देखने को मिलते। लेकिन एक बहुत खूबसूरत गेंद, जिस गेंद पर हुक करना चाहते थे बल्ले ने, बल्ले का चुम्मा, अंदरूनी चुम्मा गेंद ने लिया, उसके बाद वो स्टंप्स में चली गई। वहां से जो विकेटों की गिरने की गति शुरू हुई, वो कायम रहती हुई। देवीदास नए बल्लेबाज मैदान में जाते हुए लेफ्ट आर्म गणेश। और एक बात जो विशेष है,
किसी भी लेफ्ट हैंडेड बल्लेबाज को गणेश कुबल और बेहतरीन तरीके से गेंदबाजी करते हैं, क्योंकि आउटसाइड द ऑफ स्टंप वो गेंदों को रखते हैं लेफ्ट आर्म बल्लेबाज के लिए, थोड़ा सा कठिन कर देते हैं उन गेंदों को खेलना। अब एकमात्र आशा है दत्ताधुरी के ऊपर, लेकिन गेंदें बहुत कम बची हैं। 85 रनों का पीछा था ये दूसरे ओवर की शायद आखिरी गेंद शेष है। तो यानी कुल मिलाकर 7 गेंदें और वो भी समाप्त हुई, और उसी के साथ 6 गेंदों, माफ कीजिए 12 गेंदें अभी भी शेष है, लेकिन 12 गेंदों में चाहिए जीतने के लिए 68 रन चाहिए। सिक्स, माफ कीजिए 69 रन चाहिए, 69 रन टू विन 12 गेंदों में। 69 रन चाहिए जीतने के लिए, 12 गेंदे 69 रन, क्या बड़े बड़े छक्के आ सकते हैं। वह 4 ओवर का मुकाबला, यहाँ उपस्थित होते हुए मंदार तुलसीकर, तहरीर से आपका स्वागत। और एक गेंद पर छक्का चाहिए। इज इट पॉसिबल? नो, पहली गेंद तो गई, 4 रनों के लिए शायद जाए। अच्छी फील्डिंग वहां, खूबसूरत फील्डिंग, मात्र 2 रन। लगभग ये मुकाबला एक तरफा होता हुआ। नितिन गेंदबाजी करते हुए, अच्छी गेंद, लोअर फुल टॉस, आउटसाइड द ऑफ स्टंप, लगभग चौथे ऑफ स्टंप पर यह गेंद सीधे बल्ले के साथ इस गेंद को ड्राइव किया, जिस पर 1 रन मात्र अर्जित किया। दत्ता क्या करते हैं देखने वाली बात है, क्योंकि बहुत बड़े खिलाड़ी जिनको जाना जाता है, लेकिन इस मैच में थोड़े से पहले महंगे साबित हुए। आउटसाइड द ऑफ स्टंप खिलाने की कोशिश ही नहीं की उन्होंने, सीधा बल्लेबाज के शरीर पर खेला है। अच्छी गेंद, लेकिन राउंड द विकेट गेंदबाजी करने के कारण अंपायर के मन में संदेह था। ये नेचुरल जो एंगल बनता है, से गेंद लगती है कि बाहर जा रहे हैं, लेकिन आपके शरीर के ऊपर से गेंद, अच्छी गेंद, ये बेहतरीन गेंद है। शफल करके आउटसाइड द ऑफ स्टंप आए, लेकिन गेंदबाज उतने ही होशियार, फॉलो किया उनको, और एक बेहतरीन और एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई। 66 रन अभी भी चाहिए, ये गेंद और बेहतरीन गेंद, मात्र 1 रन मिलेगा तो मैच लगभग एक तरफा होता हुआ। टॉस विजय वेंगुर्ला वर्सेस वीरा वॉरियर्स केरवाड़ा, टॉस के लिए आ जाए। विजय वेंगुर्ला, वीरा वॉरियर्स केरवाड़ा, टॉस के लिए आ जाए। वीरा वॉरियर्स के कप्तान और विजय वेंगुर्ला के कप्तान राजू, आपल्याला विनंती आहे लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. वासुदेव गावडे गोलंदाजीसाठी येत आहेत. नाही. 6 चेंडू आणि 65 धावा असं विजयाचं समीकरण. असंभव असं वाटणार हे समीकरण. असंभव वाटणार आणि असंभव असणारं समीकरण. इट इज इम्पॉसिबल टू हिट 66 रन इन 6 बॉल. 42, उससे ऊपर अब तक नहीं, और ऋतुराज गायकवाड़ ने वो लगाए थे नो बॉल के कारण, लेकिन इस पहली गेंद पर भी मात्र एक भी रन नहीं लिया यहाँ दत्ता ने, खुद पर स्ट्राइक लेना चाहते हैं। ये दोनों टीमें जीती थी इस टूर्नामेंट के पहले मैच में, तो उनके बीच होने वाला ये मुकाबला, यानी कि और एक चांस जीतने वाली टीम को, हारने वाली टीम को मिलेगा यहाँ भी। देखिए योगेश, अच्छी गेंद, आउटसाइड द ऑफ स्टंप, कैच की कोशिश नहीं की, और दत्ता मात्र प्रैक्टिस करते हुए अगली गेम के लिए। हर एक मैच अलग होता है, हर एक दिन अलग होता है क्रिकेटर का। अच्छी गेंद, तेज गेंद, आउटसाइड द लेग स्टंप, अंपायर का इशारा। आईसीसी रूल 25 के तहत
नॉट प्लेएबल फॉर द बैट्समैन, इट इज कॉल्ड वाइड। और ये वाइड गेंद थोड़ा सा एक तरफा, थोड़ा सा नीरस, बोरिंग मुकाबला लगता हुआ ये सिद्धेश घाटी अगर रहते, छक्के लगते तो ये मैच अच्छा घटता। ये भी चौवा नहीं गया। अच्छी गेंदबाजी अब तक, 3 डॉट गेंद, हालांकि रन नहीं ले रहे बल्लेबाज, यहाँ रन बन सकते थे लेकिन गेंदबाजी के लिए, यस, नॉन रेगुलर गेंदबाज को यूज करते हुए यहाँ खराब गेंद। नो बॉल का भी इशारा आएगा, एक चौवा भी मिलेगा, कुल मिलाकर 5 और अतिरिक्त गेंद, यानी दत्ताधरी को एक गेंद खेलने को मिलेगी। नो बॉल, फीमर थी ये कमर के ऊपर, थोड़ा सा इस कड़ी धूप में अपने सहयोगी को थोड़ा सा और परेशान करते हुए यहाँ अच्छी गेंद। और यहाँ इस ओवर की आखिरी गेंद शेष है। एक तरफा हुआ ये मुकाबला, खत्म होता हुआ बड़ा लक्ष्य था, और इसके साथ क्लीन बोल्ड, एक विकेट अर्जित करेंगे और ये मैच खत्म होता हुआ। टॉस के लिए दोनों टीमें जल्द से जल्द आए। विजय वेंगुर्ला वर्सेस वीरा केरवाड़ा।